काही राहिलेलं नाही, त्यांच्या मुलाला देखील ते उभं करू शकत नाहीत असं म्हटलंय भुमरेंनी। खैरेंना आता हिमालयामध्ये पाठवून द्यावं लागेल असं संदीपान भुमरेंनी म्हटलंय। तर भुमरे फालतू बडबड करतात, त्यांना मराठी वाचता येत नाही या शब्दात खैरेंनी पलटवार केलाय। निवडणूक संपू द्या, त्यांचा एक एक प्रकरण काढतो असा इशाराच खैरेंनी दिलाय। ही परिस्थिती त्याची मला एक सांगायचं, त्याच्याविषयी न बोललेलं चांगलं काय, त्याचं काही राहिलेलं नाही, त्याला कोणी विचार खैरेंना सांगितलं होतं लोकसभेला जर मी पडलो तर मी हिमालयात जाईल आणि हो आपल्याला त्याला कपडे घेऊन द्यायला लागते करून पाठवून द्यायला लागते, त्याचं काही काम नाही राहील। आता हे चुकीचं आहे का रुद्राक्षने घालणं? मी काही मटण खात नाही, मी काही दारू पित नाही किंवा दारू विकत नाही किंवा मटण खाऊ घालत नाही कोणाला। तो भुमरे घालतो, तो भुमरे फालतू हे म्हणत की फक्त बडबड करतो, काय करतो, त्याला मराठी वाचता येत नाही। निवडणूक संपू द्या, मग एक एक प्रकरण मी त्याचा काढतो आणि सरळ इन्कम टॅक्सला पद्धत देऊन टाकेल मी। जे मला सोडून गेले ते बर्बाद झाले असं म्हटलेलं आहे अशोक चव्हाण यांनी। जे गेले त्यांना जाऊ द्या, एक गेला तर दुसरा आहे असं अशोक चव्हाण यांनी म्हटलेलं आहे। भाजप सोडून गेलेल्यांवर अशोक चव्हाण यांनी टीका केली आहे। जे गेले जाऊ द्या, और काय फरक नाही, पण एक गया दूसरा आया तू जाएगा नहीं ना बाबा, नहीं तू गया तो गड़ हो जाएगा, जो गया वो बर्बाद हो गया, जो छोड़ के गया वो बर्बाद हो गया। त्यामुळे मी त्याला म्हणतो माझ्या नादी लागू नका, लागलं तर हे होऊन जा असं म्हणतो। प्रताप सरनाईकांनी भाजपच्या नरेंद्र मेहतांवर गंभीर आरोप केलेले आहेत। अपना घर प्रकल्प हा नरेंद्र मेहता यांच्या कंपनीचा आहे आणि या प्रकल्पातील महापालिकेचा भूखंड हस्तांतरित न करता हडपल्याचा दावा सरनाईक यांनी केलाय। तर सरनाईकांनी केलेले आरोप मेहतांनी फेटाळलेले आहेत। अपना घर हे नरेंद्र मेहतांचं स्वतःच आहे। 7-11 कंपनी कन्स्ट्रक्शन कंपनी जी आहे त्यांनी बनवलेले ते अपना घर आहे। रॅली काढायचा प्रत्येकाला अधिकार आहे आणि नरेंद्र मेहता म्हणतील दादागिरी, अरे दादागिरी तर तुम्ही केलेली आहे। महापालिकेचा जो मीरा भाईंदर शहरातील जनतेचा भूखंड आहे तो तुम्ही हडप केलाय। 7-11 कंपनी तुमचीच आहे ना, आणि अपना घर हे तुमचंच आहे। अपना घर ना ते बापलं घर झालंय आणि दादागिरी गुंडगिरीची भाषा काय करतो? तुमचे आमदार म्हणून तुमच्यावर किती गुन्हे दाखल आहेत ते बघा। शिवसेनाने नेहमी मारपीट, शिवीगाळ, तोडफोड याचंच राजकारण केलं। तुम्हाला बघून घेऊ, तुम्हाला तोडून टाकू, तुम्हाला निवडणूक नंतर बघू, अशा प्रकारची दादागिरी या शहरामध्ये कमीत कमी आम्ही तर सहन नाहीच करणार भारतीय जनता पक्ष। मी सर्व कार्यकर्त्यांना सांगतो आपण शांततेने काम करायला पाहिजे, पण शिवसेनेची दादागिरी खपवून घेणार नाही। मी या शहराच्या नागरिकांना आवाहन करतो, अजूनही निवडून आले नाही, हे आल्यानंतर हेच होईल रोजचं। हे सरनाईक साहेब पण नेहमी सांगत असतात की आमची सेना स्टाईलने आम्ही दाखवू। सेना स्टाईल काय आहे? तेच आहे, कोणाला तरी मारा, शिवीगाळ करा, दमदाटी करा।